मैदानात येतोय तो म्हणजे शशिकांत वर्तक नॉन स्ट्राइक एंडला। मात्र रमा ठाकूर यांनी पहिल्या चेंडूवर आपण बघतोय धक्का दिलाय, त्यामुळे ओळेकर जबरदस्त कामगिरी करतात। यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल होणार का? नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आहे, एक धाव कंप्लीट होतोय, दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय आणि 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहे। शशिकांत वर्तक यांनी सांगितलं की आम्हाला 50 किंवा 50च्या पलीकडे धावसंख्या न्यायची आहे, त्यामुळे त्यांना गरज आहे मॅच मध्ये उभं राहण्याची। ती खरी गरज पहिला पूर्ण करावी लागेल, कारण दोन्ही फटके जर बघितले तर निश्चितच व्यवस्थित म्हणता येणार नाहीये। रमा पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी आहे, पंचांनी पाहिलं आणि हात वळवलेत, वाईटचा इशारा होतोय। अवांतर धाव, संघाची धाव संख्या 3 वर जाऊन पोहोचेल। हा एक महत्वपूर्ण सामना या एकूणच मालिकेतील, कारण आपण बघितलं बाळकुमचा संघ सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय। मिस टाइम स्ट्रोक आहे, एज लागले, चेंडू येत आहे थर्ड मॅन परिसरामध्ये। शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू चेंडू उचलेपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय। क्लासिक बॅटिंग व्हायला पाहिजे इकडे, कारण ती काळाची गरज होऊन बसले, कारण मागच्या सामन्यात राई संघाविरुद्ध तब्बल 70 धावा बनवल्या ओळा संघानं। सतीश आणि मिलिंद काय बॅटिंग दाखवली, आणि खास करून फटके खेळण्याची त्यांची जी पद्धत होती ती आवडली मला। खास करून सतीशची चेंडूवर व्यवस्थित तो येत होता, चेंडू मिडल करत होता। हँडसम स्ट्रोक, गुड शॉट, चांगला फटका शशिकांत वर्तक यांच्या बॅट मधून एक धाव पूर्ण होते। गॅप मध्ये फटका होता, डीप मिड विकेट आणि डीप काव कॉर्नरच्या मध्ये मात्र 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात। हवा बघा भरपूर वेगाने वाहते, ताशी 35 किलोमीटर पर वेगाने ही वारा वाहतोय, आणि असं असताना चेंडूला फक्त टाइम करणं गरजेचं आहे। चार चेंडू आतापर्यंत 6 धावा झाल्यात। एवढा जागेवर सेट करण्याचा प्रयत्न होता, बॉल रिलीज बघा काय झालाय, आणि चेंडू ज्या पद्धतीने उसळलाय या विकेट मध्ये अप्रतिमरित्या काहीतरी आहे। एकदा प्रश्न विचारला होता घोडबंदर बॉयजला मी की कुठून काय काय आणलं, त्यांनी बरीच माहिती दिली होती मला, अरुण भोईर यांनी। यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव येतील, त्यामुळे या षटकात आलेत फक्त 6 धावा। वेल बोल्ड रमा ठाकूर, अप्रतिम कामगिरी। पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि त्यानंतर शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत, त्यामुळे समोरच्या संघावर आता दबाव आहे, तो म्हणजे पेनकरपाडा संघावर, कारण प्रशांतचं बाद होणं भरपूर मोठा इफेक्ट आहे, कारण ज्या प्रशांतनी पहिल्या सामन्यात अफलातून कामगिरी केली मात्र तो यावेळेला स्वस्तात बाद झालाय, आणि तो एक मोठा ड्रॉबॅक ठरतोय, तो म्हणजे पेनकरपाडा संघासाठी। 10 चेंडू मध्ये 22 धावा केल्या होत्या। एवढा पुढचा गोलंदाज कोण? सतीश येणार का? सतीश येणार, मात्र सतीश आपण बघितलं उजव्या हाताचा गोलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्यांनी एल्बो गार्ड घातलंय, त्यामुळे पेन असेल त्याच्या एल्बो मध्ये, मात्र तरी सुद्धा कमिटमेंट बघा, आपल्या संघाला पुढे न्यायचं आहे, आणि त्यासाठी निश्चितच माझं मैदानात असणं गरजेचं आहे। गेल्या तो स्ट्रेचिंग करतो, ही चांगली गोष्ट आहे। आगरी कोळी समाज मंडळाच्या सगळ्या संघांना मी विनंती करील, एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, खेळायला उतरायच्या अगोदर तुम्ही स्ट्रेचिंग केलं पाहिजे, संपूर्ण शरीर तुमचं हलवलं पाहिजे, जेणेकरून कुठला क्रॅम्प येणार नाही, कारण दिवस असे आहेत की एखादा क्रॅम्प जर तुम्हाला या घडीला आला तर तो जास्त दिवस त्याचा इफेक्ट राहतो, 20-25 कदाचित 1 महिना तो राहतो। यावेळेला फुल टॉस डिलिव्हरी होती, कट करण्याचा प्रयत्न केलाय, शरीराने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे उत्तम ठाकूर यांनी। हा चेंडू मात्र वाईड आहे, 1+1 2 धावा गिणल्या जातील, संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते। तर क्रॅम्प विषयी म्हणत होतो मी, तर मित्रांनो लक्ष घाला या गोष्टीकडे।
आणि जी रिक्वेस्ट आम्ही केली की यस एखादा वैद्यकीय शिबिर एखाद्या स्पर्धेदरम्यान तुम्ही राबवा, जेणेकरून आपल्या खेळाडूंची शारीरिक अवस्था काय आहे, त्यांचं ब्लड प्रेशर काय, या सगळ्या गोष्टीची चाचपणी होईल. एवढा बॅकवर्ड जाऊन कट केलाय, सॉफ्ट हँड केलाय, एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव नक्कीच आहे तिथे. गुड क्रिकेट बाय पेंडकरपाडा, अतिशय चांगलं क्रिकेट. बघितलं की डीप मध्ये भरपूर आहे क्षेत्ररक्षक, कुणीही 30 सर्कलच्या आत नाही आणि त्याचा वापर केलाय शशिकांत वर्तक आणि एकूणच मोहन यांनी. या दोन धावने संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले. आता कुठे आकार यायला लागलाय एकूणच या षटकामध्ये, कारण आताशी एक चेंडू झालाय, मात्र एका चेंडूवर जवळजवळ 4 धावा आल्यात असं आपण म्हणू शकतो. सतीश यावेळेला जागा बनवली होती स्ट्रोक साठी, मात्र ऍट द एंड आपण बघतो चेंडू पॅडला लागलाय किंवा काय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. एक बायचा इशारा होता. थँक्यू व्हेरी मच. पंचांवर एक वेगळा दबाव असतो, लक्षात घ्या. बऱ्याचदा आपण इथून म्हणतो की अप्रतिम चेंडू आहे, मात्र बऱ्याचदा तो वाईट ठरतो. त्यामुळे इथून बोलताना भरपूर कठीण आहे ती गोष्ट, मात्र आम्ही लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगू शकतो. सतीशला अजून जर बघितला डीप स्क्वेअर रीजन मध्ये प्रोटेक्शन हवंय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, शरीर बाजूला केलंय, मला वाईडच पाहिजे. अवांतर धाव. या 19 षटकातला हा जवळजवळ तिसरा वाईड दुसरा वाईड येतोय, त्यामुळे षटक थोडस लांब आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 12. उत्तम ठाकूर सांगतायत की सतीश अग्रेशनची गरज नाही. विनोदजी माद्रे यांचं आगमन. हो गुड शॉट, अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, काय क्षेत्ररक्षक लावलाय बघा तिथे. बरोबर त्याला कॅचिंग पोझिशन वर लावला होता. असं नाहीये की तो सीमारेषेला खेटून उभा आहे, त्याला बरोबर कॅचिंग पोझिशनला ठेवलाय, जेणेकरून एखादा शॉट तिथे जर रिलीज झाला तर निश्चितच तो गॅदर करू शकतो. अप्रतिम कामगिरी, वेल बोल्ड सतीश आणि वेल टेक प्रफुल्ल. अतिशय चांगला झेल. एकूणच या कार्यक्रमासाठी जे गाणं बनवण्यात आले ते सन्माननीय आमचे घोडबंदर गाव उत्सव समितीचे अध्यक्ष रणजित किणी साहेब इथे उपस्थित झाले. ते गाणं निश्चितच आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवणार आहोत. मनापासून कौतुक आहे साहेब तुमचं. प्रत्येक माणूस कलाकार आहे घोडबंदरचा असं म्हटलं तर निश्चितच ते चुकीचं नसेल, कारण 8 तासात हे गाणं कंप्लीट केलं अशी देखील माहिती मिळते. बघा ही एक वेगळी कला आहे, कारण गाणं कंपोज करणं ही खायची गोष्ट नाही, कारण जवळजवळ तुमच्या डोक्यात विविध अशा कल्पना येतात, मात्र त्या सगळ्या कल्पनांना एकत्र घेऊन त्याच्यानंतर ते एडिट करून या सगळ्या गोष्टी भरपूर कठीण काम आहे ते. त्याच्यासाठी एक भरपूर मोठं एक वेगळी दैवी देणगी लागते आणि ती देणगी रणजितजी किणी यांच्याकडे आहे असं म्हणावं लागेल. आणि घोडबंदर गाव जसं मी म्हटलं की कलाकारांचं सुद्धा गाव आहे, आणि ज्या वेळेला इथे मैत्री चषक सुरू होता साई श्रद्धा ग्रुपचा, त्यांनी आपली गावची नाटक कंपनी त्यांनी टिकून ठेवलंय, त्यामुळे ती देखील गोष्ट विचाराधीन घ्यावी लागेल. यावेळेला लेट कट केलाय, 1 धाव कंप्लीट होते, एका धावावर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलाय. तर भरपूर गरज आहे गावातली जत्रा टिकल्या पाहिजे, गावची संस्कृती टिकली पाहिजे, परंपरा टिकली पाहिजे. यंदा रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव प्रत्येक गावागावात होणार आहे. ओ लेटकटचा अतिशय चांगला फटका इथे मनोज यांच्या बॅट मधून येतोय. चांगले क्षेत्ररक्षण होते तिथे, एकाच धावावर समाधान. मात्र या रामनवमी आणि हनुमान जयंती निमित्त आमच्या गावात हमेशा नाटक असतात, मात्र यावेळेला कदाचित नाटक आहे का? येस भगवान पाटील बोलतात आहे नाटक, मात्र अजूनपर्यंत तसे मेसेजेस ग्रुपवर का दिसले नाहीत? कारण मागच्या वेळेला ज्या वेळेला बरोबर कोरोना ज्या वेळेला आला त्यावेळेला नाटकाची तयारी जबरदस्त झाली होती, मात्र अचानक लॉकडाऊन लागलं आणि सगळं काही बंद झालं. हा चेंडू अप्रतिम ठरतोय, चेंडू निर्धाव जातोय, षटक संपतायत 2, धावसंख्या 14, सरासरी 7 ची आहे. तर ऐकूया ते अप्रतिम गाणं. रेडी आहे का? येईल तुमच्यापर्यंत येईल, ते प्रयत्न सुरू आहेत आमचे.
बघा आमचा TCP लाईव्ह वाला घाबरला की कॉपीराइट्स कोणाकडे आहेत या गाण्याचे. हा मित्रा थोड्या वेळात जाऊ. सामना सुरू आहे तिकडे. चंद्रशेखर ओवळेकर गोलंदाजी मार्कवर येतात आणि खेळण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे मनोजला बाया सरसावे लागतील. पहिल्या सामन्यात ते 2 षटकार. चंद्रशेखर वेल प्लेड मनोज हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केलाय कव्हर पॉइंटला. 1 धाव कंप्लीट होते. चांगले क्षेत्ररक्षण झाले. शशिकांत वर्तक यांना धाव हवी आहे मात्र मला बाद करणार का हा आता प्रश्न आहे. येस बाद केलंय. शशिकांत वर्तक यांना परतावं लागेल. एक अप्रतिम क्रिकेटपटू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक अप्रतिम माणूस आहे. कारण नेहमीच त्यांना आम्ही असताना पाहिलंय. फेसबुकवर जबरदस्त ऍक्टिव्ह असतात. जबरदस्त त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि एकेका फोटोला 500-600 लाईक येतात. अप्रतिम माणूस. शशिकांत वर्तक बाद होत आहेत. नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये. अंकुश धावांचा अंकुश संपवणार का हा देखील एक प्रश्न आहे. एका बाजूला आपण बघतोय चंद्रशेखर ओवळेकर चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. ओवळा संघ अतिशय चांगली कामगिरी करतो. आतापर्यंत 14 धावा झालेत. गडी बाद झालेत ते म्हणजे 15 धावा झाले. सॉरी. अंकुश वर्तक नवीन फलंदाज मैदानात. मनोज आणि अंकुशला आता नक्कीच एक वेगळा पवित्रा घ्यावा लागेल कारण हे तब्बल 3रं षटक मैदानात सुरू आहे. 5 षटकांचा सामना आहे. धावसंख्या 50 किंवा 50च्या पलीकडे न्यायची असेल तर एरियल रूट घ्यावेच लागतील. मात्र प्रेक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट दिलाय लाईव्हच्या माध्यमातून असो किंवा मैदानात येऊन. कारण आगरी कोळी मास्टरची क्रेज ही वेगळी क्रेज आहे आणि त्याचा प्रेक्षक वर्गही वेगळा आहे जो त्याच्याशी एकनिष्ठ आहे. एवढ्या हलक्याने चेंडूला प्लेस केला ऑन साइडला. चांगला फटका म्हणेन मी. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो दिला जातोय उत्तम ठाकूर यांच्याकडे. 1च धाव. ओढा संघाचं नियोजन चांगलं आहे प्रत्येक गोष्टीत मी असं म्हणेन. क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजी असो भरपूर त्यांना माहिती आहे की येस आपल्याला ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची आहे त्या पद्धतीने ते प्रोटेक्शन लावतात. मनापासून कौतुक आहे. नियोजन असलं पाहिजे आणि क्रिकेटमध्ये तर त्याला जास्तच महत्व आहे आणि आतापर्यंत ओढा संघ अप्रतिम कामगिरी करतोय. यावेळेला बॅकफुटवर गेलेत. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहेत. 1 धाव मिळेल. पुढच्या धावीसाठी येतील का कॉल बॅक करावा लागेल. इथे डायरेक्टेड झालाय आणि संधी मिळाली आहे दुसऱ्या धाव्याची आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसत आहेत. थ्रो थोडासा खराब म्हणणार नाही मी मात्र तरी देखील चंद्रशेखर यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचते 18 वर. 3रं षटक मैदानात सुरू आहे. भरपूर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक लाईव्ह टेलिकास्ट मधून तुम्हाला वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा येतो. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचेल. तर येणाऱ्या काळात अनेक स्पर्धा आहेत. गोडदेवच्या मैदानात देखील एक अप्रतिम स्पर्धा ओम ब्रह्मदेव युवा मित्र मंडळातर्फे दिनांक 15 एप्रिलला आयोजित करण्यात आलेली आहे. RK मोरवाच्या क्रीडांगणात 2 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी मुर्धा गावातून एक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जर बघितलं मोहन रवींद्र पाटील यांची द ग्रेट मराठा चषक दिनांक 28 पासून 3 तारखेपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल TCP लाईव्हच्या माध्यमातून. त्याच्यानंतर अनेक स्पर्धा अजून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सुरेश पाळ्यामामा चषक तुम्हाला पाहायला मिळणार आहे अंजूरच्या मैदानात. 31 बाईक आणि एक 4 व्हीलर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अतिशय चांगला फटका बघायचा आहे. चेंडू अडवला जाईल किंवा काय. क्षेत्ररक्षक आणि थोडंसं फंबल झालंय. 2 धावा अवेलेबल आहेत तिथे. मनोज वेगाने येत आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. धावसंख्या 22. गडी बाद 3. अंकुश आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे पेनकरपाडा संघासाठी. मात्र अजून चांगले प्रयत्न व्हायला पाहिजेत. दॅट्स अ गुड बॉल. दॅट्स अ गुड बॉल. मात्र इथे आपण बघतोय उद्या घोडबंदरचा संघ मैदानाच्या आतमध्ये. भरत वैती विना उतरणार. आमचा सहवाग उद्या दिसणार नाही.
आणि 3 स्पर्धा झालेत आणि मला वाटतं भरपूर दुखापत त्यांच्या पायाला आहे आणि त्यांनी मगाशी सांगितलं की घोडबंदर मास्टर संघ आम्हाला पूर्ण खर्च देणार आहेत. उद्या जर बघितलं तर उद्या भरपूर मोठा एक्सरे MR वगैरे स्कॅनिंग वगैरे जे काय ते केलं जाईल आणि त्यानंतर रॉड टाकायचा की नाही हा मोठा मुद्दा असेल. पितळेचा, सोन्याचा की चांदीचा हा रॉड आणि हा चायनावरून खास मागवण्यात येणार आहे. मामाश्री चला आता या मग. ड्रिंक्स ब्रेक्स होते आतापर्यंत. चला ते गाणं लावा आपल्याकडे आहे ना, गाणं लावून टाका. सन्माननीय रणजित किणी साहेब इथे आहेत आणि निश्चितच ते गाणं आपण एन्जॉय करूया. मास्टर या संघाचा कमलेश मात्रे अध्यक्षाचा, केसरीनाथ भोई अध्यक्षाचा, प्रकाश ठाकूर कार्य अध्यक्षाचा, खजिनदार महेश मागेलाचा, सचिव भगवान पाटीलचा, उपसचिव कैलास मात्रेचा, जगदीश गरत उप खजिनदारचा, अध्यक्ष कमलेश मात्रेचा. क्या बात आहे. बघा किती आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची नावं या गाण्यात कव्हर करण्यात आल्या, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या रणजितजी किणी झाल्या पाहिजेत. अप्रतिम. आणि मला वाटतं प्रत्येकाने आता ती कॉलर ट्यून ठेवायला हरकत नाही. प्रत्येक संघांची देखील नावं आहेत, त्यामुळे निश्चितच हे गाणं संपूर्णपणे ऐकायला आवडेल. यावेळेला टप्पापर्यंत चेंडू बाहेर आहे का हा प्रश्न तिथे विचारला जातोय. पंचांनी पाहिलं आणि विचार केला आणि त्यानंतर वाईटचा इशारा दिलाय. अवांतर धाव मिळते. संघाची धाव संख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. मनोज यावेळेला जागेवर सेट करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं जाते. प्रत्येक वेळेला ते रुसणार नाहीत. मात्र मनोजकडे जर बघितलं रिफ्लेक्सेस थोडेसे कमी पडतायत मनोजचे असं म्हणावं लागेल. तो अतिशय चांगला खेळाडू आहे. फटके आहेत त्याच्याकडे. मागच्या सामन्यात शेवटचे जे 2 षटकार ते निर्णायक ठरले आणि त्यांनी विजय मिळवला होता. यावेळेला हा फटका येतोय सीमारेषेच्या बाहेर आणि मगाशी सांगितलं होतं की रिफ्लेक्सेस थोडे कमी आहेत, त्यांनी मला चुकीचं ठरवलंय आणि हा आलाय षटकार. एक संघ पुढे आला. घोडबंदर मालोनी एकतर गावाचा. एक संघ पुढे आला. घोडबंदरचं नाव झालं, एक्सरचं नाव झालं, अजून नाव येणार आहेत. षटकार येतोय. धाव संख्या पुढे सरकते. ज्ञानेश्वर टू मनोज. यावेळेला मात्र अपील केलंय. इथे मात्र परतावा लागेल का? लेट्स सी द अंपायर डिसिजन. येस, फलंदाज बाद होणार धावचीच्या रूपानं. काही एक गरज नव्हती ही धाव घेण्याची, मात्र अंकुशला परतावा लागतंय. आणखीन एक गडी बाद होते क्रमांक 4 चा आणि निश्चितच आपण बघतोय धाव संख्या आहे ती 29 धावा, 4 गडी बाद पेनकरपाडा संघ. कांदरपाडा मीरा गावाचा, पेनकरपाडा मुर्दा राई मोरव्याचा. एक संघ पुढे आला. भाईंदर नवगर पांडू मालजी पाड्याचा. नारंगी चंद्र ओला वाकीचा. संघ हा खेळतो मास्टरवाल्यांचा. बोलशे तुमेल मालकुम गोरदेव गावाचा. मोठ्या मोठ्या या ट्रॉफ्याची कुणशी नाव करताना गावाचा. मोठ्या मोठ्या या ट्रॉफ्याची कुणशी नाव करताना गावाचा. या
मास्टर या संघाचा, जागरी खोली संस्थेचे मास्टर या संघाचा, जागरी खोली संस्थेचे मास्टर या संघाचा, जागरी खोली संस्थेचे मास्टर या संघाचा. अप्रतिम गाणं रचलंय. मात्र बघा हे गाणं फक्त 8 तासात झालंय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. संगीतकारांना या सगळ्या वादकांना एकत्र घ्यायचं, एक चाल ठरवायची, अगोदर लिखाण, या सगळ्या गोष्टी फक्त 8 तासात, हा एक वेगळा विक्रम म्हणावा लागेल. थँक्यू रणजित किणीजी. ओ व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र या फटक्यामध्ये नक्कीच जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतंय. क्रिकेटचं सौंदर्य उंचावणारा फटका होता. बॅट मधून आलाय तो म्हणजे गणेशच्या. शेवटपर्यंत वाढ बघितली आणि त्याच्यानंतर एक स्लाइस दाखवलं. आठवण झाली रायगावातील एक लिजंड खेळाडू, तो म्हणजे हरेश्वर पाटीलजी. यावेळेला मिस टाइम आहे, ऑन द पॅड लागतोय, अपील झालंय तिथे. एक धाव मात्र तिथे पूर्ण होते. लेग बायचा इशारा होतोय. धाव संख्या 31 वर जाऊन पोहोचले. प्रेमकरपाडा संघ प्रयत्न करतोय मोठ्या फटक्यांसाठी. मनोजकडे अपेक्षा लावून आहेत. गणेशने आत्ताची एक चांगला फटका दाखवलाय, त्याचा टान्स देखील अतिशय जबरदस्त सुंदर आहे, त्यामुळे निश्चितच त्याच्याकडून देखील अपेक्षा असतील पेनकरपाडा संघाला. गुड शॉट. पुन्हा एकदा जागा बनवली स्ट्रोक साठी आणि काय खणखणीत चौकार येतो. एकदा जोरदार टाळ्या या फटक्यासाठी. अप्रतिम सौंदर्य म्हणजे काय असतं क्रिकेट मधील, तर ह्या गणेशचा फटका बघा. डीजे धावसंख्या 35 झालेली आहे. 35 4 षटकाच्या समाप्तीनंतर. सरासरी जर बघितली तर जवळजवळ 9 धावा प्रति षटका मागे आहेत. मात्र या शेवटच्या षटकात 15 ते 16 धावा येणं गरजेचं असेल. तसं जर झालं तर एक अप्रतिम सामना तुमच्या समोर येताना दिसेल, कारण आपण बघतोय दोन्ही संघ आपापल्या परिसरात अप्रतिम कामगिरी करतायत, त्यामुळे निश्चितच हा सामना तितकासा सोपा नसेल. यावेळेला सगळं लक्ष आता मनोजकडे. गोलंदाजी मार्कर कोण येतंय? दिलीप येतील. छोट्या चणीचा हा गोलंदाज. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आलाय. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव होणार का? यस होणार. थ्रो खराब आहे. 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या 37 वर जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम कामगिरी. 2 मोठी फटके लागतील का या षटकामध्ये? पेनकरपाडा संघाला अपेक्षा असेल. यावेळेला हा स्ट्रोक कंप्लीट झाला आहे, मात्र डीप फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे. चेंडू उचलेपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट होताना दिसेल. डीप मधून थ्रो करणं भरपूर कठीण आहे, मात्र तरी सुद्धा 2 धावा नक्कीच अडवल्यात असं म्हणायला हरकत नाही आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचले. पेनकरपाडा आणि मला आठवतो आमचा मित्र ज्याला फक्त 30 दात आहेत, तो राजू आलाय का इथे? आला होता सकाळी तो, मात्र तो गेला वाटतं. यावेळेला चांगला फटका आलाय. व्हॉट अ कॅच. अप्रतिम जेल. सतीश नावाची भिंत उभी आहे तिथे, त्यामुळे मनोज बिलीव करू शकला नाहीये. एलिव्हेशन जास्त नव्हते या फटक्यामध्ये. जबरदस्त फ्लॅट फटका पाहायला मिळतोय, मात्र सतीशने अप्रतिम जेल टिपलाय. अशा रीतीने खेळी संपुष्टात येते, ती म्हणजे मनोजची. आणखीन एक धक्का बसतोय पेनकरपाडा संघाला. विक्रम भरत राजू विनोद धीरज सगळे मिळून घेतात मास्टर चषक. अरुण विनोद रवी राजेश सागर सगळे मिळून घेतात मास्टर चषक. कैलास निलेश जय ब्रायन प्रवीण आनंद मिळून घेतात मास्टर चषक. शुभेच्छा देतात सगळे ग्रामस्थ आपापल्या मास्टर संघाला. शुभेच्छा देतात सगळे ग्रामस्थ आपापल्या मास्टर संघाला. या अग्री खोली संस्थेचे मास्टर
मास्टर या संघाचा, जागरी कोली संस्थेचे मास्टर या संघाचा, जागरी कोली. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. काही चेंडू शिल्लक आहेत. किती धावपर्यंत मजल मारतील इथे पेनकर पडायचे खेळाडू. धाव संख्या 39 वर थांबले. होळा परिसर चांगली कामगिरी. सतीश स्पेशली अप्रतिम झेल. ओ यावेळेला बॅकवर्डला जाऊन काट केलाय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मात्र निश्चितच चांगला फटका होता तिथे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 40 होते. गणेश मैदानात आहे. 2 चेंडूंना सामोरा गेलाय. 5 धावा केलेत त्यानं. लेट्स सी या चेंडूवर तो किती धावा जमवतोय. मात्र किती कंट्रोल दाखवलाय गोलंदाजीमध्ये. खास करून कौतुक करीन ते म्हणजे पहिल्या 2 षटकांचं रमा आणि सतीश यांनी फक्त 14 धावा दिल्या होत्या. यावेळा हा चेंडू खाली राहतोय आणि निश्चित आपण बघतोय चेंडू निर्धाव जाणार. त्यामुळे या षटकात देखील दिलीपनं चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा, मात्र त्यानंतरच्या 3 चेंडूवर आले फक्त एकच धाव. वेल बोल्ड दिलीप. ओ दॅट्स अ गुड शॉट. अतिशय चांगला फटका. 1 बाउल सीमारेषा गाठणार. भरपूर मोठा गॅप होता. त्या गॅपला कॅपिटलाइज केलंय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या झाली 44 आणि 45 धावांचा एक चांगलं आव्हानात्मक लक्ष गाठलंय. फक्त गरज आहे चांगल्या क्षेत्ररक्षणाची आणि चांगल्या गोलंदाजीची. हा सामना सहसा सोपा नसेल एकूणच ओळा परिसर संघासाठी. मात्र बघायचं आहे त्यांची बॅटिंग कशी होणार किंवा या सामन्यात दुसरं काही दिसणार का. याचं सगळ्या घडामोडींवर लक्ष असेल. ते म्हणजे आमच्या एकूणच आयोजकांचं, आमच्या गुणलेखकांचं आणि आमचा मित्र भारत राऊत यांचा. धन्यवाद. आजचा दिवस माझ्यासाठी इथे संपलाय. थँक्यू व्हेरी मच. उद्या भेटूया. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा, पण शिमग्याचं आईलय दे आमचे गावान गावान गावात. 12 महिन्याचे 15 दिवसाचा केल तो यो शिमगा. म्हणजे हौलूच पाटला बसलस तवर बाजूला. म्हणजे हौलूच पाटला बसलस तवर बाजूला. करण बसून शिकाय करत हनुमान राज देवरा. हौलाय कोबी हाय दाराशी, हौलाय नवसाची, हौलाय वरसाची. थँक्यू. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धन्यवाद संकेत पाटील. आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे घोडबंदर मास्टर्स यशस्वी संघनायक सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सोबत आपण पाहत आहेत त्यांच्या सोबत आहेत विनोदजी भोईर साहेब. त्यांचं देखील इथे हार्दिक स्वागत करतो आणि सामन्याच्या दिशेने वळतो. चला सामना सुरू करा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात ओळा परिसर या संघाची. लक्ष जर आपण पाहिलं मित्रांनो, तब्बल 45 धावा या विजयासाठी दिलेल्या आहेत ओला परिसर या संघाला. कल है ना, सुबह से है ना, कल सेकंड लास्ट मॅच. तर अनेक मित्रांनो अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये नक्कीच मी सकाळच्या वेळेस देखील म्हटलं होतं की पेनकरपाडा संघ असा एक संघ आहे ज्या संघाने अनेक मोठमोठ्या संघाला धक्के दिलेले आहेत.
कारण बरेचसे संघ असे आहेत मास्टर्स क्रिकेटमध्ये ज्यांनी पेनकरपडा संघाला कमी लेखलं होतं आणि याच पेनकरपडा संघानं मात्र त्या संघानं मात्र खऱ्या अर्थानं पराभूत केलं होतं. एक मोठं टार्गेट आहे 45 धावा. मी तर म्हणेन एक मोठं टार्गेट सेट केलं आहे पेनकरपडा संघानं. जरी आपण पाहिलं जम्स ऑन राईस संघाच्या अगेन्स्ट खास करून ओला परिसर या संघानं 70 गाठली होती, मात्र या 45 धावा काढण्यासाठी देखील ओवळा या संघाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झुंजावं लागेल. कारण त्यावेळेस आपण पाहिलं होतं जम्स ऑन राईसचा संघ होता आणि त्या बरेचसे आपण जर गोलंदाज होते त्या बऱ्याचशा गोलंदाजांना दुपारच्या वेळेमध्ये बरेचसे मोठमोठे फटके मारले गेले होते. हवेचा वेग देखील त्यावेळेस मोठ्या प्रमाणात होता. मात्र आता संध्याकाळचा वेळ सुरू आहे आणि या संध्याकाळच्या वेळेमध्ये मोठे फटके कन्वर्ट व्हायला थोडंसं नक्कीच अवघड जातं मित्रांनो. मध्ये यावेळेस काय गेम प्लॅन करेल, कारण ही संधी आहे. यावेळेस आम्ही जिंकलो, खास करून शशिकांत वर्तक यांना पूर्णतः कल्पना आहे की हा सामना जर आम्ही जिंकलो तर नक्कीच रिकाम्या हाती आम्ही परत जाणार नाही आहेत. या स्पर्धेमधून एखादं पारितोषिक नक्कीच आमच्या नावावर लिहिलं जाईल. तर खऱ्या अर्थाने मित्रांनो जेवणाचं खास करून काउंटर सांभाळणं खूप कठीण असतं. तर जेवणाचे आधारस्तंभ प्रभाकरजी वैती साहेब, त्यानंतर अविनाश जे आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर येतोय हा शानदार चौकार. वेलकम बाउंड्री. नक्कीच यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये जास्तीत जास्त भर द्यावी लागेल. योग्य ते क्षेत्ररक्षण करावं लागेल. चुका करता कामा नाही आहेत पेनकरपडा या संघाला. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेला. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू आपण पाहिला तर ब्लॉक होलचा हाताळला गेला शशिकांत वर्तक यांच्या माध्यमातून. पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मिसफील्डच्या माध्यमातून आपण पहिला चौकार पाहिला होता. त्यानंतर मात्र चंद्रका खास करून शशिकांत वर्तक यावेळेस कमबॅक करतायत. ऑन साइडला यावेळेस डीप लॉंग ऑनच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय रमा ठाकूर यांच्या बॅट मधून. एकदा या ठिकाणी प्राप्त केली जाईल. प्रयत्न असेल की खास करून शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना नेण्याचा आणि प्रयत्न असेल ओला या संघाचा कमीत कमी चेंडू मध्ये हा सामना कसा क्लिअर करता येईल. कारण हा जर सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला तर नक्कीच तो सामना मी तरी म्हणेल की पेनकरपडा संघ सोडणार नाहीये. धावसंख्या 5 फलकावर येत आहेत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू मात्र आव्हांतर आहे. एका साइडला आपण पाहतोय स्ट्राइक एंड वर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, प्रफुल्ल पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या साइडला आपण पाहतोय ओला परिसर या संघाचा रमा ठाकूर, एक नामवंत फलंदाज. ऑन साइडला ड्राइव्ह करतोय. चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. अजय चेंडूला फील्ड करतोय. एक धाव आणि याच धावा येणं खूप गरजेचे आहेत तर पेनकरपडा या संघासाठी. चौकार, षटकार किंवा जे कॅचेस आहेत ते ड्रॉप देखील होता कामा नाहीये. जर तसं घडलं तर नक्कीच पेनकरपडा संघ बॅकफुटला जाऊ शकेल. मात्र चांगले स्टार्ट, जरी एक चौकार आला तरी मात्र अप्रतिम गोलंदाजी करताना खास करून शशिकांत वर्तक. सुपर डिलिव्हरी, क्या बात है, वेल डन शशी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते शशिकांत वर्तकच्या माध्यमातून. बरेचसे प्रेक्षक लाईव्ह आहेत. जर आपण पाहिलं तर वर्तक फॅमिलीकडून देखील शुभेच्छा येतात. वर्तक फॅमिली देखील लाईव्ह आहे आणि खास करून आवर्जून हा सामना पाहतायत. कारण शशिकांत वर्तक यांची जर सौभाग्यवतीविषयी म्हणायचं गेलं तर त्या देखील भरपूर शौकीन आहेत क्रिकेटच्या आणि त्या देखील आपण पाहतो स्मार्ट टीव्हीच्या समोर बसलेल्या आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. धावफलक धावा लागतात 7 धावा. षटक क्रमांक पहिला. ऑन साइडला काय हा चेंडू बाहेर जाईल का? यस, चेंडू मात्र निघून जातोय. डीप लॉंग ऑनच्या बाहेर येतो. या शेवटच्या चेंडूवर दमदार षटकार. 6 धावा. अरे माझे जीवाचे मैत्रा, 7 कंचे बाजूला. अरे माझे जीवाचे मैत्रा.
तर नक्कीच थोडे दिवस राहिलेले आहेत मित्रांनो. 17 तारखेला होळी आपली येत आहे आणि ज्या वेळेस हे गाणं वाजलं जाईल त्या वेळेस त्या आठवणींना उजाळा येईल. आणि खास करून मला आठवेल मित्रांनो भगवानदादा पाटील यांचा डान्स, कारण एकसरच्या मैदानावर देखील भगवानदादा पाटील यांनी या गाण्यावर डान्स केला होता. उमेळमानच्या मैदानावर देखील डान्स केला होता. मी आतुर आहे काय घोडबंदरच्या मैदानावर भगवानदादांचा डान्स पाहायला मिळेल. कदाचित तो उद्या कोंबरवली आहे आणि उद्या कदाचित तो डान्स नक्कीच पाहायला मिळेल भगवानदादा बोलतायत. तर नक्कीच आम्ही आतुर आहोत त्यासाठी. तर बरेचसे प्रेक्षक मित्रांनो बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत TCP लाईव्हच्या माध्यमातून. जवळजवळ 200हून अधिक लोक खास करून या स्पर्धेला पाहत आहेत आणि भरपूर लोकांकडून शुभेच्छा आलेल्या आहेत घोडबंदर मास्टर्सच्या या आयोजनाला. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खोदून काढतोय. डीप लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. फलकावर धावा नोंदवल्या जात आहेत त्या म्हणजे 14. मुकेश पाटील हे देखील लाईव्ह आहेत. प्रशांत वर्तक हे देखील आहेत. आज आपण पाहतो तर मैदानाच्या आतमध्ये गेलेत मग ते देखील मात्र स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून खास करून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्वागत पाटील यांच्याकडून देखील बेस्ट ऑफ लक. बरेचशा शुभेच्छा मित्रांनो आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. ऑन साइडला पुन्हा एकदा सुरेख फटका डीप मिड विकेटच्या दिशेने 1 बॉल. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. घुमटवाल्या दादा बघितच कंचे पोरीला. घुमटवाल्या दादा बघितच कंचे. थँक्यू डीचे. फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 18 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस आपण पाहतायत तर एक स्फोटक खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे रमा ठाकूर यांच्या माध्यमातून. पेनकरपडा संघ रजा घेतोय मात्र अप्रतिम कामगिरी कांदरपडा संघाच्या माध्यमातून आज पूर्ण दिवस पाहायला मिळाला. सुरेख फटका चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. पोरीला बेसकालचा घुमट वाजूर दादा पोर बघा कशी नाचतात. सण शिमग्याचा आईलाय रे आमचे गावान गावान गावान. थँक्यू. वैयक्तिक 21 धावसंख्येवर रमा ठाकूर खेळत आहेत. संघ तब्बल पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. कोण विसरणार मित्रांनो 2017चं ते वर्ष आणि कोळशेची ती स्पर्धा मित्रांनो. 42 धावा ठोठावल्या होत्या याच रमा ठाकूरनं त्या मैदानावर आणि त्या मात्र 42 धावा या रमा ठाकूर यांच्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील सर्वात मोठी खेळी ठरली होती. आतापर्यंत इतकी मोठी खेळी रमा ठाकूरनं कोणत्याही आणि कुठल्याही स्पर्धेमध्ये केली नाहीये. जी खेळी केली होती 2017 मध्ये कोळशेच्या मैदानावर. धावसंख्या 24. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता रमा ठाकूर. मात्र या वेळेस नंबर 2चा सामना खेळताना मात्र दर्जेदार पारी. वेल डन रमा ठाकूर. लाजवाब पारी. त्या पारीतून आपण मित्रांनो पाहिले तब्बल 2 षटकार 2 चौकार. जवळजवळ विचार केला आपण तर 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 21 धावेची महत्वपूर्ण खेळी रमा ठाकूरच्या माध्यमातून. ऑन साइडला पुन्हा एकदा साइड स्क्रीनच्या समोर हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे प्रोटेक्शन साठी गणेश पाटील. 1 धाव फक्त अंकित केली जाईल. जवळजवळ विचार केला आपण तर 45 धावेचा पाठलाग करतोय. मात्र सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर प्रत्येक गोलंदाजावर हावी झालेला आहे रमा ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप लफ करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र हा चेंडू निर्धाव पंच घोषित करतायत. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागतायत त्या म्हणजेच 25 धावा. विचार केला आपण तर 12.5च्या रन रेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे तो ओवळ्याचा संघ. यावेळेस थोडा विचार करावा लागेल पेनकरपाडा या संघाला. एक महत्वपूर्ण गोलंदाज काढणं खूप गरजेचं आहे कारण रमा ठाकूर यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवणं हे पेनकरपाडा संघासाठी गरजेचं आहे. कमी धावेचं षटक जर हाताळलं गेलं तर नक्कीच पुढचे जे 12 चेंडू आहेत त्याच्यामध्ये खरी मजा येईल. मात्र हे षटक असं ते निर्णायक षटक. हे षटक मी तर म्हणेल या स्पर्धेची म्हणजे या सामन्याची दशा आणि दिशा दाखवेल. आणि त्या कारणाचं प्रशांत वर्तक यांना एक प्रकारे म्हणायचं गेलं तर कंजूस षटक हात लावावं लागेल तर खरी मजा मात्र या मॅच मध्ये येईल.
पुन्हा एकदा स्ट्राईकला रमा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहेत प्रशांत वर्तक. सुरेख चेंडू, पहिला चेंडू, दर्जेदार चेंडू. बीट होतोय फलंदाज, बीट होतो यष्टीरक्षक. अपील मैदानाच्या आतमध्ये केली होती. पंच म्हणतायत की बॅटला ब्रश करून चेंडू यष्टीच्या मागे निघून जातोय. एक धाव इथे मात्र पूर्ण होते. धाव संख्या 26. घोडबंदर मास्टर्स कप 2022 एक महत्वपूर्ण स्पर्धा आणि नक्कीच कौतुक केलं जाईल या आयोजनाविषयी. आयोजन आपण नक्कीच सर्व ठिकाणी पाहिलेलं आहे. उमेदमान स्पर्धेच्या वेळेस देखील आपण दर्जेदार आयोजन पाहिलेलं आहे आणि नियोजन पाहिलं होतं. मात्र यावेळेस घोडबंदर संघानं काय नवीन आणलंय तर प्रत्येक वर्षी आपण पाहिलं होतं की नेहमीच बदल होतोय. तर यावेळेस घोडबंदर मास्टर्सच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूची काळजी घेतली जात आहे. कारण जवळजवळ आपण उन्हाचं टेम्परेचर पाहिलं मित्रांनो तर जवळपास 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि या तापमानामध्ये नक्कीच डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त आहे. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र काउकवर रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि या फेक येईपर्यंत 2 धावा देखील पूर्ण. आणि त्या कारणाचा प्रत्येक संघनायकाला ज्यावेळेस टॉस करण्यासाठी येतोय त्यावेळेस फ्रूटची एक थैली, त्यानंतर सोबत आपण पाहिला ग्लुकॉन डीचा एक डब्बा दिला जातोय जेणेकरून पूर्ण दिवस या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचं जर सेवन केलं तर नक्की डिहायड्रेशन होण्याची शक्यता कमी आहे. कारण आम्ही नेहमी म्हणतोय की आपण 40 वर्षावरील मित्रांनो क्रिकेट स्पर्धा खेळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळण्यासाठी जाता त्यावेळेस एखादं फळ हे आपण खाऊनच मैदानाच्या आतमध्ये जावं किंवा लिंबू पाणी पिऊनच आपण मैदानाच्या आतमध्ये जावं अशा तुम्हाला वारंवार आमच्या माध्यमातून सूचना केल्या जातात. स्ट्रोक आहे काय हा कॅच होईल का? कोणताही क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतोय, चेंडूला फेक करतोय, तत्पुरी 2 धावा. फलकावर धावा लागतायत. तब्बल 31 धावा या फलकावर लागल्या जात आहेत आणि त्या कारणास्तव पहा आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत कमलेशजी म्हात्रे साहेब, त्यांच्याकडून देखील बरेचसे फोन मला खास करून आले होते सकाळपासून की भरत प्रत्येक वेळेस प्रत्येक हाफ इनिंग मध्ये या सूचना देत रहा. बिग हिट आउट ऑफ द पार्क, नो चान्स फिल्डर, 6 धावा.